Cancer Healer Center, a new beginning. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजितदादांनी हात झटकले। नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा का नाही हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा। अजितदादांचं भाष्य, तर राजीनामा द्यायचा की नाही हे आता मंत्री ठरवणार का, दमानियांचा सवाल। अजितदादा पक्षाचे प्रमुख, त्यांनी ठरवलं तर एका मिनिटात धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल। इतके ठोस पुरावे असताना मुंडेंना बडतर्फ करायला हवं, अंबादास दानवे यांचा निशाणा। जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश दसांसारखा मोहरा पुढे आणला। दसांनी पुढे आणण्यासाठी देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा वापर केला। संजय राऊतांचा हल्लाबोल। संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न, घटना गंभीर, याचं राजकारण करू नका। संजय राऊतांच्या सुरेश दसांवरील आरोपांवर बावनकुळेंचं उत्तर। इफ्कोने अंजली दमानियांचे सर्व आरोप फेटाळले। ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही। भारतीय सहकारी संस्थेकडे पाठवलेल्या पत्रामध्ये इफ्कोच्या सूचना। पंचांनी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नाही, आम्हाला परत एकदा निर्णय पाहिजे असं म्हणतात रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुनील तटकरेंचा गोगावलेला टोला। निर्णय चुकला तर पंचांची काय हालत होते हे कुस्तीमध्ये पाहिलं। महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं उदाहरण देत शिरसाटांचा सुनील तटकरेंवर पलटवार, तर निर्णय बदलावा लागतो याची उदाहरणं आहेत, याचं भान ठेवलं पाहिजे, शिरसाटांचा सल्ला। नितीन गडकरी आणि जयंत पाटील एकाच मंचावर येणार। राजाराम बापू इन्स्टिट्यूटच्या वसतिगृह आणि जिम्नॅशियम हॉलचं गडकरींच्या हस्ते उद्घाटन होणार। जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांमुळे कार्यक्रमाला महत्त्व। सांगोल्यामधल्या शासकीय कार्यक्रमात महाविकास आघाडीचे नेते खुर्च्यांसाठी ताटकळले। चूक लक्षात येताच विखे पाटलांकडून धैर्यशील मोहिते पाटील आणि बाबासाहेब देशमुखांसाठी खुर्च्यांची व्यवस्था। मोहोळ तालुक्यामधील अनगर अप्पर तहसील कार्यालय हायकोर्टाकडून रद्द। अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून उमेश पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त। 1998 मधील जमीन प्रकरणात माजलगाव दिवाणी न्यायालयाचा अनोखा निकाल। शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्पाचा मोबदला न मिळाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं। मुख्यमंत्री आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला हजेरी लावणार। अधिवेशनामध्ये 57 देशांचा सहभाग। 20 फेब्रुवारीला विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक। 3 मार्च पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार। बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाचं वादळ। 3 दिवसात 121 कोटींची कमाई। विकी कौशलच्या 10 चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला। Cancer Healer Center, a new beginning.